नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। धडगाव तालुक्यात आरोग्य विभागाचा सर्जिकल स्ट्राईक। पश्चिम बंगालमधील बोगस डॉक्टर जेरबंद। उपसंपादक रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क तळोदा। नमस्कार प्रेक्षक हो, नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागात मानवी जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने आता आक्रमक पाऊल उचलले आहे। धडगाव तालुक्यातील छापरी येथे कोणतीही अधिकृत पदवी किंवा परवाना नसताना बेकायदेशीर दवाखाना थाटून बसलेल्या एका तोतया डॉक्टरला आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रंगेहात पकडले। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बोगस डॉक्टरांविरुद्ध मोहीम तीव्र करण्यात आली आहे। धडगाव ते सोन मुख्य रस्त्यालगत असलेल्या छापरी गावातील एका घरातून संशयास्पद वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती तालुका आरोग्य पथकाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे एप्रिल 22 रोजी दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास पथकाने सुरेश भारतावळवी यांच्या घरात सुरू असलेल्या या दवाखान्यावर अचानक छापा टाकला तेव्हा अलीक असित रॉय वय 26 मूळ राहणारा उत्तर 24 परगणा पश्चिम बंगाल हा तरुण रुग्णांवर उपचार करताना आढळला। पथकाने त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसायाचा परवाना आणि पदवीची मागणी केली असता त्याने सुरुवातीला नाव सांगण्यास टाळाटाळ केली। सखोल चौकशीत त्याने पश्चिम बंगालमधील एक प्रमाणपत्र दाखवले, मात्र महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे त्याची कोणतीही नोंद नव्हती। महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही कायदेशीर निकष तो पूर्ण करत नसल्याचे स्पष्ट झाले। दवाखान्याची झडती घेतली असता पंचांसमक्ष मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यात प्रामुख्याने बीपी ॲपरेटस, स्टेथोस्कोप, नेब्युलायझर मशीन, सिरिंज आणि निडल्स, निसिप आणि मेट्रोनिडाझोल सारख्या ॲलोपॅथी गोळ्यांचे शेकडो स्ट्रिप्स। या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात संशयित अलीक रॉय याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 318(3), 319(2), 336(2), 340(2) आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम 33, 35 व 36 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही यशस्वी कारवाई तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कांतीलाल पावरा, डॉक्टर सुभाष पावरा, विस्तार अधिकारी पितांबर पवार, औषध निर्माण अधिकारी श्याम सोनार, समुदाय आरोग्य अधिकारी चेंदा पावरा तसेच पोलीस कर्मचारी मनोहर धनगर आणि अशोक पाडवी यांच्या पथकाने केली। दुर्गम भागात डॉक्टर उपलब्ध नसल्याचा फायदा घेऊन परराज्यातील तोतया डॉक्टर नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत। अशा बोगस डॉक्टरांवर केवळ गुन्हे दाखल करून न थांबता त्यांना आश्रय देणाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।